गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला इयत्ता 6वी दुसरा धडा बघायचा आहे. सायकल म्हणते मी आहे ना. मुलींनो, तुम्ही बऱ्याचशा वाहनांमधून प्रवास केला असेल. ही चित्र इथे दाखवलेली आहे पाठ्यपुस्तकामध्ये. यामधल्या बऱ्याचशा वाहनांमधून तुम्ही प्रवास केला असेल आणि या वाहनांमधून प्रवास करणं हा सर्वांना आवडत असतं. कोणाला सायकलवरून, कोणाला टांग्यामधून, कोणाला बसमधून, तर कोणाला ऑटोमधून, जहाज, विमान अशा बऱ्याचशा साधनांमधून प्रवास करायला सर्वांना आवडत असते. पण या सर्वांमध्ये परवडण्यासारखं आणि सहज उपलब्ध होईल, कमी माफक किमतीत जर काही मिळत असेल तर ती म्हणजे सायकल. आणि सायकल हे असं वाहन आहे जे तुमच्या सर्वांच्या परिचयाचं आहे. आज आपल्याला या सायकलचाच अभ्यास या पाठामध्ये करायचा आहे. सायकल म्हणते मी आहे ना. चला पाठाकडे वळूया. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल. पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक, कमी खर्चिक, वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठातून सांगत आहे. हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे. मुलींनो, आत्मकथनात्मक पाठ म्हणजेच काय की सायकल स्वतः सांगते आहे. स्वतः जणू काही ती आपल्यासोबत बोलत आहे. आता इथे एक प्रश्न दिलेला आहे. खालील चित्रे पहा. ज्या वाहनांनी तुम्ही प्रवास केला आहे त्यापुढे दिलेल्या चौकटीत राईट किंवा बरोबर अशी खूण करा. मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकीही म्हणतात. आता सायकल काय म्हणते की मी कोण आहे, तर मी सायकल आहे आणि मला लोक दुचाकीही म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690चा. फ्रान्स देशातील M.D. सिव्हर्क हे माझे जन्मदाते. 1876 साली H.J. लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. तर सायकल काय म्हणते की मला जर खरा वेग आला असेल तर तो कशामुळे आलेला आहे? रबरी टायरमुळे आलेला आहे. 1887 साली जॉन बॉईड डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. पहिली 200 वर्ष मी रखडत चालले, पण पुढची 100 वर्षे मी कधी थांबले नाही. माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. सायकल म्हणते आहे की माझा जो प्रचार आहे, प्रसार आहे आणि वापर हा खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. आता मुलींनो, तुम्हाला माहीत आहे की आई वडील आपल्या मुलांना हमखास सायकल आणून देत असतात. लहान वयातच मुलींनी किंवा मुलांनी आपल्या मुलांनी सायकल शिकावी अशी आईवडिलांची इच्छा असते. आणि मुलांच्या खेळण्यातला पहिलं खेळणं जरी त्यांनी सांगितलं आहे की खेळण्यातला लाकडी घोडा जरी असेल, पण दुसरं वाहन कोण आहे? सायकलच आहे. आताही आपल्याला लहान मुलं सायकल चालवताना दिसतात. आईवडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. का माहीत आहे? एक तर किंमत माफक म्हणजे काय मुलींनो? तर माफक म्हणजे कमी किंमत आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. म्हणजे त्याच्यामुळं परवडण्यासारखं आहे की आपल्याला जास्त पैसे खर्च करावे लागत नाही आईवडिलांना
सायकल खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाही, कमी किमतीमध्ये सायकल मिळते. तसेच अपघातसुद्धा होऊ शकत नाही. समजा पडलो तर थोडंफार खरचटतं, पण तरी आपण सायकल चालवण्याचे प्रयत्न मात्र कधी सोडत नाही, कारण आपल्याला सायकल ही शिकायचीच असते. तुम्ही त्यावरून पडलात तरी खरचटेल, थोडीशी दुखापत होईल, अन ती लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते. मग सायकल काय म्हणते बरं, की तुम्ही जरी पडला तर तुम्हाला थोडंसं खरचटेल, थोडंसं लागेल, दुखापत होईल आणि परत ती जखम काय होणार, बसून जाईल. मात्र तुम्ही त्यातून एक धडा शिकाल की पडलं तरी तुमचा आत्मविश्वास चांगला दांडगा होईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मग काय, तुमची माझी संगत कायमची जुळते. संगत म्हणजेच सोबत. संगत म्हणजेच काय मुलींनो, तर सोबत. सायकल म्हणते की अशामुळे माझी आणि तुमची संगत किंवा सोबत चांगली कायमची जुळणार. आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळा करत नाही, मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता. साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या, तर कधी दूध आणता. घरात मी असले की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात, नाही का? सायकल म्हणते की जेव्हा तुम्हाला आई कोणतंही काम सांगते, दुकानातून जा, कधी साबण घेऊन ये, कधी आई सांगते कधी भाजीपाला आण, कधी आजोबांच्या गोळ्या घेऊन ये, कधी दूध घेऊन ये, तर सायकल म्हणते की मी जर घरात असले तर तुम्ही कधीच कंटाळा करत नाही. कंटाळा करणे म्हणजेच काय, की तुम्ही कधीही आईला नाही म्हणत नाही किंवा तुम्हाला त्या गोष्टीचा कंटाळा येत नाही किंवा वीट येत नाही. तुम्ही लगेच सायकल घेता आणि ट्रिंग ट्रिंग करत तुम्ही सायकल्सवर स्वार होऊन म्हणजेच बसून तुम्ही सामान घेऊन येता, कारण तुम्हाला त्या गोष्टीचा कंटाळा वाटत नाही. तर सायकल चालवत जाणे आणि सामान आणणे यामध्ये तुम्हाला फार मजा वाटत असते. कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही. सायकल म्हणते जर तुम्हाला कार चालवायची असेल, बाईक चालवायची असेल तर त्याच्यासाठी खास परवाना काढावा लागतो. परवाना म्हणजेच काय, तर लायसन्स, ते काढावे लागते. माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही. म्हणजे सायकल चालवायसाठी मात्र अजिबात लायसन्सची किंवा परवान्याची गरज लागत नाही. लहान मुलांमुलींपासून आजी आजोबापर्यंत कोणीही मला चालवू शकतं. कधी आड रस्त्याला पंक्चर झालेच तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी. मुलींनो, सायकल काय म्हणते की मी अतिशय हलकी फुलकी आहे. म्हणजेच मला चालवायचं असेल तर माझ्यासाठी परवानासुद्धा काढावा लागू शकत नाही आणि मला लहान मुलांमुलींपासून तर आजी आजोबांपर्यंत कोणीही चालवू शकतो. आणि कदाचित जर कधी आड रस्त्याला माझा टायर पंक्चर झाला तर मला हातात धरून आणायला काहीही अवघड जात नाही, कारण सायकल ही कशी वस्तू आहे, अतिशय हलकी फुलकी किंवा सडपातळ आहे. त्याला तुम्ही कसंही कॅरी करू शकता किंवा त्याला तुम्ही पंक्चरवाल्याकडे, जिथं पंक्चर दुरुस्त करतात तिथं तुम्ही त्याला नेऊन दुरुस्त करू शकता. तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी. कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य. आणि सायकल म्हणते की हो, माझ्यापेक्षा कार आणि बाईकचा वेग कसा आहे, खूप जास्त आहे. खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचे काम असेल तर त्यांचा वापर जरूर करावा. सायकल म्हणते की जर तुम्हाला कुठे लांब जायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तर कार किंवा बाईकचा वेग जास्त असल्या कारणाने तुम्ही तिथे
बाईकचा किंवा कारचा वापर करू शकता. खूप लांब जायचं असेल तर तिथे किंवा तातडीचं काम करायचं असेल तर तुम्ही बाईक किंवा कारचा वापर जरूर करू शकता. पण शाळेला, बाजाराला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची गरज काय? पण जर शाळेला जायचं असेल, बाजाराला जायचं असेल किंवा ऑफिसला जायचं असेल तर तुम्हाला एवढ्या वेगात जायची गरज पडत नाही. तर तिथे तुम्ही माझा सरळ वापर करू शकता. सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा. सायकल म्हणते की जिथे कमी अंतर असते तिथे तुम्ही माझा उपयोग करा. उदाहरणार्थ शाळा, बाजार आणि ऑफिस या ठिकाणी जर जायचं असेल तर तुम्ही सायकलवर स्वार व्हा आणि तुम्ही पटकन जाऊ शकता आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा. पण जर तुम्हाला खूप लांब जायचं असेल किंवा तातडीचं काम करायचं असेल तर मात्र कार किंवा बाईकचा तुम्ही वापर करू शकता. मी तुमच्यासाठी 2 दृष्टींनी लाभदायक आहे. आता सायकल सांगते की मी तुमच्यासाठी 2 दृष्टींनी लाभदायक आहे. लाभदायक म्हणजेच काय? फायदेशीर, ज्याच्याकडून आपल्याला फायदा होतो, लाभदायक आहे. एक म्हणजे वैयक्तिक आणि दुसरं सामाजिक. तर सायकल म्हणते मी तुम्हाला फायदेशीर आहे म्हणजेच लाभदायक आहे. तर ते कसं? एक म्हणजे वैयक्तिक आणि दुसरं सामाजिक. कसे ते सांगते हे पहा. तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. सायकल म्हणते मुलींनो, तुम्ही जर मला रोज चालवलं तर तुमच्या शरीराचा व्यायाम हा आपोआपच होईल. तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. जर आपण मुलींनो सायकल चालवली, नियमित रोज सायकल चालवली, अर्धा तास किंवा 1 तास जरी आपण सायकल चालवली, 15 मिनटं म्हणा किंवा अर्धा तास आपण जर नियमित सायकल चालवली तर आपल्या शरीराचा व्यायाम होतो. एवढंच नाही तर आपल्या शरीराची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. मांसपेशी तंदुरुस्त राहतात. तंदुरुस्त म्हणजे सुदृढ, धष्टपुष्ट. घाम निघाल्याने ज्यादा मेद जळून जातो. घाम निघतो आपल्या शरीरातून. जेव्हा आपण सायकल चालवतो तेव्हा आपल्या शरीरातून घाम निघतो आणि ज्यादा मेद म्हणजे जे एक्स्ट्रा फॅक्ट्स आहे, एक्स्ट्राची जे फॅक्ट्स आपल्या शरीरात आहे ते सुद्धा निघून जातात. म्हणजे आपलं वजनसुद्धा कमी होण्यास मदत होते. एक्स्ट्रा फॅक्ट्स निघून प्रतिकारशक्ती वाढते. ज्यादा मेद म्हणजेच एक्स्ट्रा फॅक्ट्स निघून जातात आणि प्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. आणि तुमच्या पायाचे स्नायू बळकट होतात. आपल्या पायाचे स्नायूसुद्धा बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. सायकल म्हणते की अशा प्रकारे मी तुम्हाला वैयक्तिकरित्या फार फायदेशीर आहे. हा तुमच्या झाला आरोग्याचा फायदा. माझी किंमत तशी माफकच. सायकल म्हणते की माझी किंमत ऑलरेडीच कशी आहे? फार कमी असते किंवा कमी लागते. त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. सायकल म्हणते की त्यामुळं काय होतं मुलींनो की तुमचे पैसे वाचतात. माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही. आणि सायकल म्हणते की मला समजा माझा टायर पंक्चर झाला तर मला जास्त खर्चसुद्धा येत नाही. टायर पंक्चर जरी झाला तर दुरुस्तीचा खर्चही मला फारसा येत नाही, तो पण फार कमी येतो. मला पेट्रोल, डिझेल लागत नाही. आता तुम्हाला माहीत आहे मुलींनो, जर कार असेल किंवा बाईक असेल, दुचाकी वाहन जर असतील तर अशा वाहनांना पेट्रोल किंवा डिझेलवर ह्या गाड्या चालतात आणि त्या फार खर्चिकसुद्धा असतात. म्हणजे ते खर्च लागतो. पेट्रोल डिझेलसाठी खर्च करावा लागतो. पण सायकल ही अशी वस्तू आहे की फार माफक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या दुरुस्तीचा खर्चही फार कमी येतो. त्यातूनही पैसे वाचतात. म्हणजे जास्त खर्च होत नाही आणि त्याच्यातून सुद्धा आपले पैसे वाचू शकतात. शिवाय इंधन बचतही होते. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही.
तुम्ही याचा अनुभव घेतला असेल मुलींनो, जेव्हा तुम्ही बाईकने प्रवास करता किंवा एखाद्या फोर व्हीलरने म्हणजेच कारने जेव्हा तुम्ही प्रवास करता, तेव्हा कार ठेवण्यासाठी किंवा बाईक ठेवण्यासाठी तुम्हाला अडचण निर्माण होते, कारण जागा त्याच्यासाठी भरपूर लागते. बाईकसाठी तरी नव्हे, पण फोर व्हीलर किंवा कार ठेवण्यासाठी पार्किंगला जागा जास्त लागते. पण सायकलसाठी मात्र पार्किंगला फारशी अडचण येत नाही. सायकल छोटी असल्याकारणानं तिला आपण सहज कुठेही ठेवू शकतो. या वैयक्तिक लाभांबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. सायकल काय म्हणते की मी वैयक्तिक लाभांबरोबर, म्हणजे मी तुम्हाला वैयक्तिकरित्या फायदेशीर तर आहेच, पण सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. म्हणजे सोशल आणि नॅशनल या दोन्ही दृष्टिकोनातून, म्हणजे सामाजिक आणि राष्ट्रीय या दोन्ही दृष्टिकोनातून मी हातभार लावण्यास मदत करते. तो कसा हे ऐकायचं आहे? चला आपण ऐकूया. आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते. त्यामुळे आपले चलन परदेशात जाते, ते वाचवायला हवे. आता सायकल म्हणते की आपल्याला जे पेट्रोल आहे, डिझेल आहे, रॉकेल आहे, हे आपल्याला परदेशातून विकत घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्या भारतातील संपत्ती जी आहे, ती संपत्ती किंवा चलन दुसऱ्या देशात आपल्याला द्यावी लागते. आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते. त्यामुळे आपले चलन परदेशात जाते, ते वाचवायला हवे. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते. आता मुलींनो, सर्वांनीच जर फोर व्हीलरचा किंवा चारचाकी वाहनांचा किंवा बाईकचा जर वापर केला तर प्रदूषणसुद्धा होते. प्रदूषणची संख्या, प्रदूषण वाढतं है ना, ज्याचा दुष्परिणाम आपल्याच आरोग्यावर होतो. प्रदूषण वाढलं की आपलं जे सराउंडिंग आहे ते पूर्ण पोल्युटेड होते आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तर अशा प्रकारे वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते, वाहतूक कोंडी होते. मोठ्या शहरात ह्या समस्या आता जीव घेण्या ठरत आहेत. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. सावध म्हणजेच काय? तर आता तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, तुम्ही अलर्ट झाले पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता आपोआपच आधीच तुम्ही आता ह्या समस्या तुम्हाला समजलेल्या आहेत, तर तुम्ही आधीच आता सचेत झाले पाहिजे. सावध म्हणजेच काय? सचेत. तर तुम्ही आता सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी, पण मी आहे ना त्याला पर्याय. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. पॅरिससारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. सायकल म्हणते की मी फक्त भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये सुद्धा माझा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. इव्हन त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की पॅरिससारख्या अनेक शहरांमध्ये आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झाले बरं. सायकल म्हणते की मी आता खूप आधुनिक झाली आहे. आता मुलींनो, तुम्ही सुरुवातीच्या सायकली पाहिल्या असतील आणि आत्ताच्या सायकल्स तुम्ही पाहिल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवतो. आताच्या सायकलमध्ये त्याचं स्टेअरिंग वगैरे तुम्ही बघता आणि छान मॉडिफाय सायकल्सचे उदाहरणं तुम्हाला आता पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे सायकलमध्ये, जुन्या सायकलींमध्ये आणि नवीन सायकलमध्ये आता खूप फरक आपल्याला जाणवतो. आणि आताच्या सायकल्सला छान बास्केट्स पण असतात समोर कॅरी करायला. लहान लहान मुली त्याच्यामध्ये छान आपल्या टिफिन बॉक्स त्या बास्केट्समध्ये ठेवून नेतात आणि छान सायकलवरून सुखदायक आनंदाचा प्रवास करतात. शाळेत जातात, दुकानात जातात आणि सुखाचा प्रवास त्या सायकलवरून करत असतात. तर सायकल काय म्हणते की मी आता आधुनिक झाले बरं. वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. मुळातली मी बिन गिअरची,
सायकल म्हणते की मी मुळातली बिन गिअरची. आता मला गिअर पण लागले. म्हणजे सुरुवातीला सायकलला गिअर नव्हते, पण आता सायकलला काय लागलेले आहेत? गिअर पण लागलेले आहेत. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते. आता मुलींनो, तुम्ही बघितलं असेल की जेव्हा सायकलच्या रेसिंग्स असतात, सायकल रेसिंग आपण टी व्हीवर बघतो, तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की त्या सायकल्स आपल्याला वेगळ्या दिसून येतात. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की त्या ज्या सायकल्स असतात त्या वेगळ्या तयार केलेल्या असतात आणि शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड. जसं तुम्हाला आवडते तशी तुम्ही माझी निवड करा. म्हणजेच तुम्हाला ज्या प्रकारची सायकल चालवायला आवडेल त्या प्रकारची सायकल तुम्ही आणा आणि माझी निवड करा आणि तुम्ही नक्की सायकल चालवा. चला तर मग धूम ठोकूया. मुलींनो, अशा प्रकारे हा पाठ सांगितलेला आहे. सायकल म्हणते मी आहे ना. यामध्ये आत्मकथनपर हा पाठ आहे. यामध्ये सायकल स्वतः सांगते आहे, स्वतः बोलते आहे आणि सायकलचा प्रवास तुम्ही केलेला आहे. नसेल केला तर नक्की करा. आणि ह्या पाठामध्ये सांगितलेलं आहे की सायकलचं महत्त्व, की जिथे आवश्यकता आहे तिथे तुम्ही तातडीचं काम असेल किंवा खूप लांबचा प्रवास जर असेल तरच तुम्ही दुचाकी म्हणजेच बाईक किंवा फोर व्हीलर कारचा तुम्ही वापर करा. नाही तर तुम्ही सायकलचा वापर करा. शाळा असेल किंवा शाळेमध्ये, ऑफिसमध्ये, बाजारात जायचं असेल, दुकानात जायचं असेल तर तुम्ही सायकल वापरू शकता. त्यावर तुम्ही मनसोक्त फिरू शकता आणि शाळेतसुद्धा तुम्ही सायकलने जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला सांगितलं की सायकलमुळे आपल्याला वैयक्तिक फायदे होतात आणि राष्ट्रीय फायदेसुद्धा होतात. जसा सामाजिक फायदे होतात, वैयक्तिक आणि सामाजिक फायदेसुद्धा होतात, राष्ट्रीय फायदेसुद्धा होतात. वैयक्तिक सांगितलं की त्याच्यामुळे सायकलमुळे काय होतो, आपल्या शरीराचा व्यायाम होतो. एक्स्ट्रा व्यायाम करण्याची गरज नाही. घाम येतो. एक्स्ट्रा फॅट्स काय होतात, कमी होऊन जातात. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. मांसपेशी तंदुरुस्त होतात आणि पायातील जे स्नायू आहे ते बळकट होतात. हे पाहिले आपण वैयक्तिक फायदे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की सायकलमुळे राष्ट्रीय फायदेसुद्धा होतात, की जसं पेट्रोल डिझेलसाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतात आणि हा पैसा दुसऱ्या देशांमध्ये जातो. पण सायकलमुळे हा पैसा आपल्या भारतातच राहतो, कारण सायकलला पेट्रोल डिझेल वगैरे लागत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे सायकल ही फार स्वस्त, माफक अशी वस्तू आहे आणि त्याच्यामुळं प्रदूषणसुद्धा होत नाही. अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शहरात ह्या समस्या दिसून येतात की प्रदूषण, त्याच्यानंतर वाहनांची कोंडी, ट्रॅफिक जाम झाल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की ट्रॅफिक जाम झालं की आपल्याला शाळेत जाता येत नाही किंवा कोणतं महत्त्वाचं काम करायसाठी आपण घरातून निघालो असेल आणि ट्रॅफिक जर असेल तर मात्र आपल्याला तिथून जाता येत नाही. ट्रॅफिकमध्ये आपण अडकतो. पण सायकल असेल तर आपण त्याला पटकन तिथून निघूही शकतो. कशी आपली सायकल पटकन काढू शकतो, कुठेही पार्किंग करू शकतो. तर अशा प्रकारे हा पाठ तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकात सायकल म्हणते मी आहे ना, तर हा पाठ तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि इतर मुलांना, इतर शाळेच्या मुलांनासुद्धा ह्या व्हिडिओचा उपयोग करता येईल. ओके, ठीक आहे.